नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, लक्षवेध फाउंडेशन संचलित लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा 2026 इयत्ता तिसरीचा जो भाषा व गणित विषयाचा जो पेपर झाला त्याची आदर्श उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग लगेचच आपण सुरुवात करूया। पहिला प्रश्न 1 ते 3 साठी सूचना होता, खालील उतारा वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। या ठिकाणी हा उतारा आपल्याला व्यवस्थित वाचायचा होता आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी द्यायची होती। पहिला प्रश्न आहे, वृक्षारोपणामुळे पर्यावरणाला कोणता फायदा होतो? त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, हवा शुद्ध होते। त्यानंतर दुसरा प्रश्न, झाड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तरू। त्यानंतर प्रश्न तिसरा होता, झाडामुळे जमिनीला कोणता फायदा होतो? त्याचं उत्तर आहे जमिनीची धूप थांबते, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न चौथा, कवितेत किती फुलांची नावे आली आहेत? या ठिकाणी गुलाबाचं फुल आहे, त्याचबरोबर जाईचं, मोगऱ्याचं, म्हणजेच 3 फुलांची नावं त्या ठिकाणी आलेली आहेत, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे चौथ्या प्रश्नाचं। त्यानंतर जाईची वेल कशी आहे? जाईची वेल नाजूक वेल, नाजूक म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे 5व्या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर असणार आहे। त्यानंतर 6वा प्रश्न आहे, कवितेत किती काटेरी झाडांची नावे आली आहेत? 3 झाडांची नावे आलेली आहेत, कोणकोणती? तर गुलाबाचं झाड, काटेरी झाड, गुलाबाचे, बोरीचं आणि बाबळीचं, गुलाबाचे, बोरीचं आणि बाबळीचं काटेरी झाड, म्हणजे 3 झाडांची नावं त्या ठिकाणी आली आहे। त्यानंतर प्रश्न 7वा आहे, हिमालय खूप उंच पर्वत आहे, या वाक्यातील नाम कोणते? त्याचं उत्तर आहे हिमालय हे नाम आहे। त्यानंतर प्रश्न 8वा, रामू शाळेत गेला, तो हुशार आहे, या वाक्यातील सर्वनाम ओळखा, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तो हे सर्वनाम आहे। त्यानंतर खालील पर्यायातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा। स्त्रीलिंगी शब्द काय आहे? खुर्ची आहे, म्हणजे 9व्या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 10वा प्रश्न आहे, खालील शब्द गटातील क्रियापद असलेला पर्याय शोध, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लाव। त्यानंतर 11 आणि 13 साठी सूचना आहे, पुढील 3 वाक्ये सुसंगत होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा। सर्वजण टिंबटिंब जमले आहेत, सर्वजण वर्गात जमले आहेत, सर्वांच्या हातात टिंबटिंब होत्या तर सर्वांच्या हातात वह्या होत्या, बाईंनी दिलेला निबंध सर्वांनी लिहिला। म्हणजे या ठिकाणी 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, निबंध। 12व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे सुसंगत वाक्य आपल्याला त्या ठिकाणी लावायचे होते। त्यानंतर प्रश्न 14 आहे, प्रजा या शब्दाला योग्य समानार्थी शब्द कोणता? प्रजाला काय समानार्थी शब्द आहे? तर रयत। त्यानंतर गुलाम या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? गुलामचा विरुद्धार्थी मालक। त्यानंतर खालील वाक्यातील विशेषण ओळखा, आकाशात निळे ढग आहेत, विशेषण काय आहे? तर ढग कसे? तर निळे, निळे हे काय आहे? विशेषण आहे, म्हणजे 16व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1। त्यानंतर 17वा प्रश्न, योग्य पर्याय निवडा, बच्चा कोणाचा? तर बच्चा वाघाचा बच्चा। त्यानंतर पुढील म्हणजे 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 18व्या प्रश्नाचं पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 5वे अक्षर कोणते येईल? पसायदान हा शब्द तयार होतोय आणि त्याचं 5वं अक्षर आहे 1 2 3 4 आणि 5 न, म्हणजेच 18व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 19वा प्रश्न, आपले राष्ट्रीय गीत कोणते? आपलं राष्ट्रगीत जनगण म्हणे, पण राष्ट्रीय गीत काय आहे? वंदे मातरम, म्हणजेच 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। वाद्याचा समूहाला काय म्हणतात? तर रुंद, वाद्याच्या समूहाला, म्हणजे 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 21वा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा, आपला हात जगन्नाथ, म्हणजेच 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर विमान थांबण्याची जागा, त्याला काय आपण म्हणतो? विमानतळ, म्हणजेच 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 23वा प्रश्न आहे, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरता येईल? अरे रे, किती वाईट प्रसंग, अरे रे म्हटल्यानंतर त्या ठिकाणी उद्गार चिन्ह आपण वापरणं आवश्यक आहे, म्हणजे 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 25वा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? उत्तीर्ण, पर्याय क्रमांक 3चा जो उत्तीर्ण शब्द आहे तो काय? शुद्ध आहे। पुढील वाक्याचा वाक्प्रचार सुद्धा, जिद्दीने तयार होणे, म्हणजेच कंबर कसणे, पर्याय क्रमांक 4 हे 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे। आता विभाग 2 गणित, याच्यामध्ये 26वा प्रश्न आहे, 502 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अचूक उत्तर आहे। त्यानंतर 90 शतक म्हणजे किती? तर 90 शतक, शतक म्हटल्यानंतर आपल्याला 2 शून्य देणं गरजेचं आहे, 90 वरती 2 शून्य दिले तर त्या ठिकाणी 9000 होतात, म्हणजे 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 28वा प्रश्न, 1 ते 100 मधील सर्वात मोठ्या मूळ संख्येतील सर्वात मोठी 2 अंकी संख्या मिळवल्यास उत्तर किती येईल? आता सर्वात मोठी मूळ संख्या आहे 97 आणि
सर्वात मोठी 2 अंकी संख्या आहे 99, यांची बेरीज करायची, उत्तर येते 196, म्हणजे 28व्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 1 ते 100मध्ये किती समसंख्या आहेत, तर त्याचं उत्तर आहे 50, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 30वा प्रश्न आहे पहा, 9 रुपये 5 पैसे म्हणजे किती पैसे, तर त्याचं उत्तर आहे 905 पैसे. 9 रुपये 5 पैसे म्हणजे 905 पैसे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 31वा प्रश्न आहे, 5:15 वाजता मिनिट काटा टिंब वर असेल तर 3 वर असेल, पर्याय क्रमांक 1 हे 31व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 32वा प्रश्न, 550 या संख्येची विस्तारित मांडणी कशी कराल, 550 पहा, पर्याय क्रमांक 2 हे या 32व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 33वा प्रश्न, 9 संत्र्यांची किंमत 81 रुपये आहे तर 12 संत्र्यांची किंमत किती, पहा 9×9=81 म्हणजे 9 रुपयाला 1 संत्री म्हणजे 12×9=160, म्हणजे 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 34वा प्रश्न आहे पहा, 150 वजा पाऊणशे बरोबर किती, आता 150 म्हणजे 150 आणि पाऊणशे म्हणजे 75, यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येते पाऊणशे, म्हणजेच या ठिकाणी 34व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पदावली सोडवा, 10 × 2/5 + 2 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 6. त्यानंतर खालील वाक्यातील खालील कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत, तर पहा 45, 67, 80 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत, म्हणजे 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह लिहा, पहा म्हणजे कोणती संख्या मोठी किंवा त्या ठिकाणी 502 इज लेस दॅन 520 म्हणजे इज लेस दॅन म्हणजेच पर्याय क्रमांक 2. 37व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2चं चिन्ह त्या ठिकाणी लिहिणं म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे पहा. त्यानंतर खालीलपैकी समसंख्या कोणती, 49 वजा 1 म्हणजेच 48 होतात, म्हणजे 48 ही काय समसंख्या आहे. ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात ती समसंख्या असते, म्हणून या ठिकाणी 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 39वा प्रश्न आहे, 1 लिटर दुधाची किंमत 80 रुपये तर 2.5 लिटर दुधाची किंमत किती, पहा 1 लिटरची 80 म्हणल्यावर 2.5 लिटर दुधाची किंमत होईल 200 रुपये, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 4.5 किलोमीटर म्हणजे किती मीटर, तर 4.5 किलोमीटर म्हणजे 4500 मीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे 40व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. 41वा प्रश्न आहे, 7 किलोग्रॅम धान्यापासून 1250 ग्रॅम खडे बाजूला काढले तर उरलेल्या धान्याचे वजन किती, पहा आता 7 किलोग्रॅम म्हणजे 7000 ग्रॅम वजा 1200 म्हणजे 5750 किलोग्रॅम हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे, म्हणजे 41व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 3/11 हा पूर्णांकाचे लेखन कसे कराल, पहा पर्याय क्रमांक 3 3/11 या पद्धतीने लेखन करणं आवश्यक आहे, म्हणजे 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 43वा प्रश्न आहे, 4.5 वर्ष म्हणजे किती महिने, तर 4.5 वर्ष एका वर्षामध्ये 12 महिने, 12×4 48, 48 आणि 6 54, म्हणजेच 43व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 54. स्वातंत्र्य दिन ज्या महिन्यात साजरा करतात त्या महिन्याच्या पूर्वीचा महिना, स्वातंत्र्य दिन ऑगस्टमध्ये साजरा केला जातो आणि त्याच्या पूर्वीचा महिना आहे जुलै, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे 44व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. गटात न बसणारा महिना कोणता, ऑगस्ट, डिसेंबर, एप्रिल, जानेवारी, पहा ऑगस्ट, डिसेंबर आणि जानेवारी याचे 31 दिवस येतात, एप्रिल हा महिना 30 दिवसाचा असतो, म्हणून या ठिकाणी गटात न बसणारा महिना एप्रिल महिना. 45व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर हा कोणत्या प्रकारचा कोण आहे, पहा हा कोणता विशाल कोण आहे, म्हणजे 46व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सोबतचा त्रिकोण कोणता आहे, त्याचं उत्तर आहे पहा समभुज, तीनही बाजू समान आहेत म्हणून समभुज त्रिकोण त्या ठिकाणी आहे. चेंडूचा पृष्ठभाग कसा असतो, तर वक्र असतो, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता घनाला एकूण पृष्ठे व कडा किती, 49वा प्रश्न आहे, घनाला 6 पृष्ठे आणि 12 कडा असतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणते इंग्रजी अक्षर असममित आहे, तर या ठिकाणी असममित असणारा अक्षर आहे आर, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आयताचे सर्व कोन टिंब मापाचे असतात तर 90 अंश मापाचे असतात. त्यानंतर आता सोबतच्या आकृतीची परिमितीची बेरीज किती, पहा आता 3 आहेत, तर पहा 3 म्हणजे चौरस आहे, हा चौरसाच्या 3 म्हणजे 4×4 16 झाले, आणि इकडं पहा हा आयत आहे, याचे ही समोरची बाजू 5 आहे म्हणून ही 5 राहणार, इकडची 3 म्हणून इकडची 3, म्हणजे 5 × 5 10, 10 आणि 6 3 आणि 3 6 म्हणजे 16, 16 12 अधिक 16 म्हणजे 28, म्हणजेच या ठिकाणी 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 53वा प्रश्न आहे, 350 अधिक 550 अधिक पाऊणशे, पहा 350 अधिक 550 अधिक पाऊणशे बरोबर किती येतात 950, म्हणजेच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 540 या संख्येतील 4ची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक, पहा 4ची किंमत 40 आहे आणि दर्शनी किंमत 4 आहे, म्हणजे 40 वजा 4 36, म्हणजेच या ठिकाणी 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 55वा प्रश्न आहे, 2 अंकी लहानात लहान संख्या व 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्या बेरजेतून 9चा वर्ग वजा केल्यास उत्तर किती येईल,
पहा त्याचं उत्तर पहा या ठिकाणी 999 वजा 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 2 अंकी लहानात लहान संख्या 10 यांची बेरीज केली 1009 आली. त्याच्यातून 9चा वर्ग वजा करायचा म्हणजे 81 म्हणजे 928 उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 हे 55व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर दुकानदार दररोज 10 किलोग्राम साखर विकतो तर मार्च ते जून महिन्यात एकूण किती साखर विकली असेल. पहा मार्च, एप्रिल, मे आणि जून हे 4 महिने त्यांनी किती साखर विकली तर 1220 किलोग्रॅम म्हणजेच या ठिकाणी 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 57 आणि 59साठी सूचना आहे. या ठिकाणी या 57वा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारला आहे रस्ता व शाळा परिसर मिळून किती झाडे लावली तर त्याचं अचूक उत्तर आहे 60. त्यानंतर रस्त्याच्या बाजूपेक्षा मंदिर परिसरात झाडे कितीने कमी आहेत तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12. त्यानंतर मंदिर परिसर व ग्रामपंचायत परिसर मिळून लावलेले झाडे शाळा परिसरात लावलेल्या झाडापेक्षा कितीने जास्त आहेत त्याचं उत्तर आहे 9ने जास्त म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर 1 ते 100 मध्ये 5 हा अंक नसणाऱ्या एकूण किती संख्या आहेत तर त्याचं उत्तर आहे 81. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक नसणाऱ्या एकूण किती संख्या आहेत तर 81 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. आता पहा 54 स्टार या संख्येला 4ने निशेष भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक असेल. पहा या ठिकाणी फुलीच्या जागी कोणता अंक असेल तर 8 हा अंक असणार आहे म्हणजेच त्याचं 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 62वा प्रश्न आहे 4, 5, 9 अंक प्रत्येकी एकदाच वापरून 3 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 संख्या तयार होतील. त्यानंतर 63वा प्रश्न आहे एका शाळेत 985 विद्यार्थी आहेत त्यातील 342 मुले आहेत तर त्या शाळेतील मुलींची संख्या किती. पहा या ठिकाणी 985 वजा 342 केल्यानंतर ते उत्तर येतं 603 म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पाऊण किलो म्हणजे किती ग्रॅम. पाऊण किलो म्हणजे 750 ग्रॅम म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे 64व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 65वा प्रश्न आहे 6 दशक 60 7 शतक 700 आणि 66 एकक किती. पण त्याचं उत्तर येते 826 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 66वा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत रेखांकित भाग दर्शवण्यासाठी अपूर्णांक कोणता. 1 2 3 4 5 6 भाग येतं म्हणजे 6 छेद आणि 2 काय रंगवलेले येतं मग 2/6 पर्याय क्रमांक 1 हे 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीपैकी रेषाखंडाची आकृती कोणती. पर्याय क्रमांक 1 ही रेषाखंडाची आकृती आहे. ही हा किरण आहे ही रेषा आहे बरोबर म्हणजेच रेषाखंड आपल्याला विचारलं होता. 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 68वा प्रश्न आहे 79 या संख्येला 8ने भागले असता भागाकार व बाकी अनुक्रमे किती येईल. आता 79 या संख्येला 8ने भागलं तर 8 9 72 म्हणजे भागाकार 9 येतोय आणि बाकी 7 उरते म्हणजेच या ठिकाणी 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 आणि 7. त्यानंतर 69वा प्रश्न आहे एका वर्गातील मुलांना प्रत्येकी 7 याप्रमाणे एकूण 750 ते 350 वह्या वाटल्या तर त्या वर्गात एकूण किती मुले आहेत. म्हणजे या ठिकाणी वाटल्या म्हणजे या ठिकाणी भागाकार करायचा 350 भागिले 7 350ला 7ने भागल्यानंतर भागाकार येतो 50 म्हणजेच या ठिकाणी एकूण किती मुले आहेत तर 50 मुले त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना 7 प्रमाणे 350 वह्या वाटणं त्या ठिकाणी गरजेचं आहे म्हणजेच या ठिकाणी 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 50. त्यानंतर 2000 म्हणजे किती शतक तर 20 शतक म्हणजे 2000 त्या ठिकाणी 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर कंपनीला महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवारी सुट्टी होती. ऑक्टोबर महिन्याची सुरुवात जर गुरुवारने होत असेल तर ऑक्टोबर व नोव्हेंबर मिळून कंपनीला किती दिवस सुट्टी असेल तर 18 दिवस सुट्टी असेल. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 72वा प्रश्न आहे गणेशने 6000 रुपयाची मिठाई 5000 रुपयाला विकली तर त्याला किती रुपये तोटा झाला तर 1000 रुपये तोटा झाला. पर्याय क्रमांक 1 हे 72व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर 73वा प्रश्न सोबतच्या वर्तुळातील काढलेल्या रेषेला काय म्हणतात तर या ठिकाणी काय काढलेली आहे त्रिज्या म्हणतात. 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 74वा प्रश्न आहे 100 रुपयाच्या 3 नोटा 50 रुपयाच्या 2 नोटा 20 रुपयाच्या 4 नोटा घेतल्या तर एकूण किती रुपये होतात. 100 रुपयाच्या 3 नोटा 300 50 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे 100 आणि 20 रुपयाच्या 4 नोटा म्हणजे 80 यांची बेरीज केली 480 म्हणजेच या ठिकाणी 74व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे अचूक आहे. त्यानंतर 75वा शेवटचा प्रश्न आहे सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत तर त्याचं अचूक उत्तर आहे 1.5 वाजले आहेत. अशा पद्धतीने आपण लक्षवेध फाउंडेशन प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 3रीची ही जी प्रश्नपत्रिका आहे ती या ठिकाणी तिचे अचूक उत्तरे पाहिले. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्कीच हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.